पहिला चेंडू या ठिकाणी पंच दर्शवित असताना पाहायला मिळत आहेत. आयसीसी नियम क्रमांक 23 लेग बाईचे संकेत देण्यात आलेले आहेत. अतिरिक्त स्वरूपातील पहिली धाव प्रोग्रेस कार्डवरती श्री गणेश होतोय. 1 रन ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये आहेत. एका बाजूने जीएनसीसी आणि विपक्षामध्ये संघ मात्र खेळतोय. एका बाजूने पालघरचं क्रिकेट, एका बाजूने बोईसरचं क्रिकेट. श्रीराम एंटरप्राइजेस डेंजरस असं नामकरण पाहायला मिळतं दोन्ही देखील संघांचं. एक गोलंदाजी नात्याने चांगली सुरुवात करतोय मिस्टर वीरेंद्र. दोन फलंदाजांची जोडी आहे. एका बाजूने आपण पाहू शकताय सरोज आणि दुसऱ्या बाजूने फैसल. स्ट्रेट बॅटचा वापर, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषा पलीकडे. एनसीसी चौका. फैजलला आपण पाहतोय. वीरेंद्र किशन सेहवाग कॉपीबुक स्टाईलने फटक्याची निवड केली. जॉन एड्रिच याची परिपूर्ण आठवण करून देणारा फटकाला फैजलच्या बॅटमधून टेस्ट क्रिकेटमध्ये रेकॉर्ड केला होता. एका इनिंगमध्ये 52 चौकार परिपूर्ण करण्याचा आणि त्याची आठवण करून देत असताना फैजल मात्र आपल्या संघासाठी चांगली सुरुवात करून देतोय. 7 या अंकावरती 7 रन्स प्रोग्रेस कार्डवरती सजलेले आहेत. पूर्णपणे संभ्रमावस्थेमध्ये होता फलंदाज. चेंडू व्यवस्थितरित्या समजून आलेला नाहीये. सिंगल त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाते आणि सिंगलच्या कृपया करून जो फलंदाजी कक्ष आहे, फलंदाजांना विराजित होण्यासाठी जो कक्ष बनवण्यात आलेला आहे, प्रेक्षक राजे तिथून आपण बाजूला व्हायचं आहे. प्रेक्षक आपण फलंदाजी पॅव्हेलियन पासून कृपया करून बाजूला व्हा, ही विनंती आहे. चेक आप देख रहे जरूर मुख्य मंच पर हमारे साथ सातपड़ी के जरूर रिप्रेजेंटेटिव है. पटेल सर से मैं गुजारिश करूंगा जो चूल्हा ढाबा के जरूर सर्वे प्लीज आपके शुभ हाथों से जरूर आप सम्मानित कीजिए. साई गणेश सातपड़ी बी का जरूर सफर यहां पर समाप्त होता हुआ, पर अच्छा खेल अच्छा प्रयास उन्होंने दिया. यस, ओवर टू यू कॉम्बॉक्स प्लीज. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावर 9 या अंकावरती. 9 रन्स ऑन टू द प्रोग्रेस कार्ड. फैजल अँड सेरोज दोन फलंदाजांची जोडी आहे मुख्य खेळपट्टीवर. रिस्पेक्टफुली खेळला गेलाय फटका. अच्छी गेंदों का सन्मान करो, बुरी गेंदों का अपमान करो, क्रिकेटचं गीता रहस्य या ठिकाणी पाहायला मिळतं. सिंगल त्या ठिकाणी एक्झिक्यूट करण्यात आलेले आहे आणि सिंगलच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना संघ जाऊन पोहोचलाय 10 या अंकावर. ऑन साइडला चांगला फटका, परंतु काय भन्नाट क्षेत्ररक्षण आपण पाहिलंय. ग्रेट फिल्डिंग बाय आलोक आणि प्रेक्षकांचा देखील उदंड आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडूला रोखल्यानंतर आपण धनानी नगर अगदी एरियामध्ये आहोत. बोईसरच्या पूर्वेस हे मैदान पाहायला मिळतं आणि पालघर जिल्ह्यातील सर्वात मोठी स्पर्धा तब्बल 1 लाख पारितोषिक स्पर्धेचा पाहायला मिळतं. डिक्लेअर झोन मध्ये जाऊन चेंडू मात्र विसावला गेलाय. 12 धावा आहेत फलकावर. टॅप केलंय चेंडूला, परंतु बहारदार स्वरूपातील क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. डॉट चेंडू ची सांगता या ठिकाणी होते. सुरेख क्रिकेट आपण उपभोगू शकताय. बॉलर तयार वन्स अगेन. हा देखील फुल टॉस होता, परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थितरित्या समन्वय त्या ठिकाणी जुळून येत नाहीये. थोडासा अंडर प्रेशर फलंदाज सेरोजला आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना संघ डीएनसीसी मुख्य खेळपट्टीवरती. जीएनसीसी पालघर संघाला विनंती करतोय, आपल्या पॅव्हेलियन मध्ये जे प्रेक्षक आहेत त्यांना बाजूला करा प्लीज.
महत्वाचं आहे. एकही प्रेक्षक तिथे दिसता कामा नये. ओळख सामन्याकडे 12 धावा झालेल्या आहेत. फलकावरती 12 रन्स प्रोग्रेस कार्ड वरती आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरा आहे प्रगती पथावर अभयच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवर ऑन साइडला स्मॅश केला चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार. स्वर्गीय अविनाश स्मृती चषक स्पर्धेमध्ये आणि 5 षटकांच्या सामन्यामध्ये मात्र खूप चांगली कसोटी अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून फलंदाजांची पाहायला मिळते. एका बाजूने पालघर परिसरातील क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतं. GNCC या संघाच्या माध्यमातून प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत जाऊन विसावलेले आहेत 17 या अंकावरती 17 ऑन बोर्ड लागले गेले. दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतायत बोईसर विभागातील धुरंधर खेळाडू सद्यस्थितीमध्ये क्षेत्ररक्षण करतायत खूप छान पद्धतीने. धनानी नगर विभागातील हा संघ पाहायला मिळतोय. अगदी आपल्या होम ग्राउंड वरती खेळण्याचा आस्वाद घेत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या कॉन्फिडन्सने स्वतःला प्रेझेंट करतात. श्रीराम एंटरप्राइजेस डेंजरस धनानी नगर बोईसरचा हा संघ. क्षेत्ररक्षण बॉलर तयार वीरेंद्र. खूप सन्मानपूर्वक सजवलेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. वन्स अगेन चेंडू मात्र ट्रॅव्हल करतो एका धाब्यासाठी. 18 ऑन बोर्ड लागले गेलेले आहेत. वीरेंद्र इकॉनॉमिकल गोलंदाजीचं पृथक्करण करत असताना पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. आणखीन एक सन्मानपूर्वक सिंगल डबलला खूप चांगल्या पद्धतीने प्राधान्य देत असताना पाहायला मिळत आहेत फलंदाज. चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिले तर षटक क्रमांक 3 मधील अधिकृत 5 चेंडू फेकून झालेले आहेत. थोडेसे कानमंत्र शेअर करत असताना पाहायला मिळत आहेत. खूप महत्वपूर्ण भूमिका असते क्रिकेटमध्ये. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु आहे आणि तो अनुभव या ठिकाणी शेअर केला जातोय. फलंदाज जुनेदच्या माध्यमातून बहारदार क्षेत्ररक्षण वीरेंद्र वेल्डन. 3 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालेला आहे आणि प्रथम फलंदाजी करत असताना संघ जाऊन पोहोचलाय फलकावर. 19-19 या धाव संख्येवर GNCC पालघर. खऱ्या अर्थाने जेव्हा जेव्हा 19चा आकडा मात्र समोर येतो आठवण येते रिकी पॉन्टिंगची, कारण त्याचा जन्मदिवस आहे 19 डिसेंबर 1981. 1999, 2003, 2007 सलग 3 विश्व करंडक. भारत एकंदरीत ऑस्ट्रेलिया संघाला मिळवून देण्यामध्ये महान हतखंडा त्या खेळाडूचा राहिला. इंटरनॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून मेन इन येलोज क्रिकेट त्याने गाजवलं. 13,000 पेक्षा जास्त धावा केल्या कसोटी फॉर्मॅटमध्ये. आणि काही जबरदस्त एक अटॅकिंग अप्रोच असणारा क्रिकेटर कसा असावा याचा एक फॉर एक्झाम्पल म्हणून रिकी थॉमस पॉन्टिंग याची ओळख पाहायला मिळते. एवढ्यात आपण सामन्याकडे 19 धावा झालेल्या आहेत. 19 डिसेंबर 1981, 1981 रिकी पॉन्टिंगचा जन्मदिवस. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता विशाल.
गुड डिलिव्हरी. सबमरीन चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर कुठल्याही प्रकारे उसळी मात्र मिळाली नाही. जणू काही पान बुडीने प्रवास करावा. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटच्या माध्यमातून विशाल लवली बॉलिंग. चांगला चेंडू होता. फुलटॉस ऑफ साइडला क्लास अँड क्वालिटी क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मिस्टर रॉय याच्या माध्यमातून जॉन्टी रोड्स याची आठवण करून देत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव स्वरूपातील चेंडूची सांगता या ठिकाणी झालेली आहे. 19 या धाव संख्येवर स्कोर फलक मात्र स्थिर स्थावर अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक उत्साहवर्धक नेत्रलोचक नेत्रदीपक क्रिकेटचा आस्वाद अनुपम निरुपम स्वरूपामध्ये आपण पाहतोय. डीएनसीसी प्रेझेंट्स वर्गीय अविनाश स्मृती चषक 2025 फक्त नाव नाहीये तर डीएनसीसी हा एक ब्रँड आहे आणि तो ब्रँड मात्र आज खऱ्या अर्थाने एस्टॅब्लिश झालाय. तब्बल 1 लक्ष प्रथम पारितोषिक असलेली स्पर्धा पालघर डिस्ट्रिक्ट मध्ये पहिल्यांदाच आयोजित करून दाखवलंय. सॉलिड मॅनेजमेंट आपण पाहतोय. धावांची टोटल आतापर्यंत जाऊन विसावलेले आहे. फलकावर 2/0-20 या अंकावरती गोलंदाजांचं निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळतं. के पट्टीवर विशाल. सॉरी सर, आपल्याला थांबवतोय तो जरूर. हर हैट्रिक चौके के लिए और जो हैट्रिक विकेट के लिए मानस प्रशांत संकेत सर के माध्यम से 500 रुपए का इनाम है आज के लिए. ये महत्वपूर्ण जरूर सूचना आप सभी तक पहुंचाई जा रही है. हर एक हैट्रिक चौके के लिए हैट्रिक विकेट के लिए 500 रुपए का इनाम है मानस प्रशांत जी संकेत सर के माध्यम से. यस, ओवर टू यू कॉम्बॉक्स. विशाल सॉलिड गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव दिले. 2 चेंडू डॉट स्वरूपामध्ये बघायला मिळालेत. इकॉनॉमिकल क्लीन बोल्ड. दांडी 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 गुल. ऑन बोर्ड लागले गेलेले आहे. धाव संख्येला जणू काही ग्रहण लागलंय. धावा येणं थांबलेला आहे. सुरेख गोलंदाजी केले विशाल. 4 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च केले. 1 गडी गारद केलाय. इकॉनॉमिकल गोलंदाजी कशी असावी. ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. शब्दांपेक्षा कृती सर्वश्रेष्ठ असते आणि ते दर्शवत असताना पाहायला मिळतोय विशाल. सुपर बॉलिंग. आणखीन एक मॅजिकल चेंडू. टायनचा गजर येतोय. स्वतःच्या होम ग्राउंड वरती खेळत असताना विशाल धनानी नगरचा हा कोहिनूर आपण पाहतोय. 5 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव खर्च केलंय. क्लास अँड क्वालिटी. स्वीट अँड स्मार्ट. फास्ट अँड फ्युरियस बॉलिंग. जबरदस्त गोलंदाजी झाली या षटकामध्ये. 5 चेंडूंमध्ये 1 धाव 1 विकेट. 20 ऑन बोर्ड. 20 धावा आहेत फलकावर. जीएनसीसी पालघर संघाला बॅकफुटला ढकलणारा हे षटक आहे. आणखीन एक डॉट आलाय. काय गोलंदाजी केलंय. ग्रेट बॉलिंग. गोलंदाजी आवडली असेल तर विशाल करिता एकदा जोरदार टायनचा गजर करायचा आहे. सॉलिड बॉलिंग. 4 षटकांचा खेळ इथून परिपूर्ण होतोय. 20 ऑन बोर्ड. घेऊयात एक छोटासा ब्रेक. डीजेला देऊयात संधी आणि येऊयात 5व्या षटकामध्ये. धावा आहेत फलकावर. शेवटचं षटक हाताळण्याकरिता अंजन ब्रँड ऑफ धनानी नगर आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर. स्क्वेअर ऑफ द विकेटचा हा फटका पंच दर्शवित असताना मात्र खऱ्या अर्थाने अद्वितीय स्वरूपात चौकार. सौरव गांगुली कॉपीबुक स्टाईलने फटक्याची निवड केली. जुनेतला आपण पाहतोय पालघर परिसरातून बिलॉंग करणारा एक स्टार बॅटर संघाला सावरण्याचं कार्य करतोय. आपल्या संघाकरिता महत्वपूर्ण आणि उपयुक्त धावा त्या ठिकाणी जोडतोय. चौकाराच्या सहाय्याने धावांची स्थिती जाऊन पोहोचलेली आहे 24 या अंकावरती. रिव्ह्यू घेण्यात आलाय चौकारासाठी का पंच.
चला बॉलिंग क्रीज मध्ये बिघाड झालेला आहे किंवा नाही यासाठी ऑफिशियल्स आपण यावं निरीक्षण तथा परीक्षण करण्याकरिता. अगदी परफेक्ट डिसिजन आपल्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये पोहोचविला जाईल. चला ऑफिशियल्स या ठिकाणी येत आहेत. परफेक्ट डिसिजन थोड्याच वेळामध्ये आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. पंच काय निर्णय आपला? लीगल डिलिव्हरी. ओके धन्यवाद. फेअर डिलिव्हरी असा निर्णय या ठिकाणी पोहोचला गेलाय पंचांच्या माध्यमातून. चौकार येतोय. 24 धावा आहेत फलकावर. स्मॅश केलं होतं. चाबूक फटका होता परंतु जबरदस्त क्षेत्ररक्षण वीरेंद्र याच्या माध्यमातून आपण पाहतोय. गुड फील्डिंग. ठीक, आप देख रहे हैं हमारे साथ सम्माननीय आदरणीय विनय जी गुप्ता सर जुड़े. वेलकम होगा सर आपका. हर एक आयोजन नियोजन में जरूर सर का जरूर महत्वपूर्ण योगदान होता है. और अब तक 20,000 लगभग व्यूज आप देख रहे हैं वंदे स्पोर्ट्स एंड पार्टी नेटवर्क के माध्यम से इस प्रतियोगिता के पहुंच चुके हैं, तो जरूर सभी का स्वागत होगा. चलते कॉम्बॉक्स में. यस, ओवर टू कॉम्बॉक्स सर. जबरदस्त आपण पाहतोय. अगदी स्पर्धा सुरू होऊन हा दुसराच सामना आहे आणि तोपर्यंत 18,000 पेक्षा जास्त व्ह्यूअरशिप मात्र या स्पर्धेला मिळालेले आहे. हा क्रेज आहे संपूर्ण महाराष्ट्रभर. DNCC प्रेझेंट स्वर्गीय अविनाश स्मृती चषक या स्पर्धेची चर्चा जरूर पाहायला मिळते. पंचांचं बोट आकाशाकडे स्थिरावलं गेलंय. गडी बाद करार गॉन. येथे मात्र आपण पाहू शकताय येस येस नो नो हा हा ना ना तू तू मैं एकाच रुळावरती दोन गाड्या. फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद. काय ऍटमॉस्फिअर आहे. जणू काही DNCC मध्ये तुम्ही आलात वरती आल्यासारखी फिलिंग येईल. इतकं जबरदस्त ते समर्थन आहे प्रेक्षकांचं. प्रत्येक चेंडू नंतर एक जोश आणि जल्लोष पाहायला मिळतोय. जर तुम्ही कधी मुंबईमध्ये गेलात तर मुंबईला मुंबई बनवणारं वानखेडे स्टेडियम. अगदी चहूबाजूंनी मरीन ड्राईव्ह, समुद्राचा वेढा, अगदी थंडगार हवा आणि मुंबईला विशिष्ट ओळख मिळवून देणाऱ्या वानखेडे स्टेडियमची फिलिंग तुम्हाला येऊ शकते. आज धनानी नगर बोईसर येते. इतकं सुंदर वातावरण निर्माण करण्यात आलंय. 5 षटकांचा खेळ आणि
खूबसूरती है श्री कृष्णा डेकोरेटर्स की। चलते बीच मुकाबले के अंदर जहां पर आपको जरूर एक गेंद और बल्ले का कड़वा संघर्ष नजर आ रहा है। यस, ओवर टू यू कॉम्बॉक्स। वेलकम बॅक। 26चं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे निर्धारित 5 षटकांमध्ये। जबरदस्त गोलंदाजी केलेली आहे आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना अद्वितीय आणि उच्च श्रेणीय। बघा युट्यूब कॅमेरामॅन ज्या ठिकाणी आहेत तेथे उर्वरित प्रेक्षक राजा आपण कृपया करून खाली उतरायचं आहे। प्रेक्षक राजा आपण सहकार्य करा। जिथे कॅमेरामॅन आहेत त्यांना आपण मोकळं सोडा प्लीज। चलिए, जब तक पहली गेंद डिलीवर की जाएगी मुख्य मंच पर कुछ आदर सत्कार जो बचे हुए उनको जरूर हम कंप्लीट कर लेते। फेलिसिटेशन जो बचे हुए उनको हम जरूर थोड़ा सा खत्म कर लेते। हमारे साथ जरूर पटेल सर जुड़े हुए। कृष्णा सर से मैं गुजारिश करूंगा प्लीज कृष्णा सर आप आइए, आपके कर कमलों द्वारा जरूर पटेल सर का जरूर। चला यानंतर होणारा जो सामना आहे वमिका स्टार आगवण। लेकिन अभी उसने आके बताया कि जस्ट बोल रहा था। पटेल सर का जरूर आदर सत्कार आप देख रहे हैं। पटेल सर जरूर हमारे साथ है। आप इन लम्हों को भी अपने जरूर कैमरे में कैद कीजिए। पटेल सर का जरूर आदर सत्कार आप देख रहे हैं इस वक्त। सम्मान चिन्ह साथ ही साथ जरूर पुष्पगुच्छ देकर और साथ ही साथ आप देख रहे हैं अनूठा उपक्रम भगवत गीता भी जरूर देकर धर्म को आगे बढ़ाने का काम इस पूरे प्रतियोगिता के माध्यम से किया जा रहा है। सॉफ्ट हँडने सजवलेला फटका पाहायला मिळतोय। 26चं टार्गेट आहे परंतु क्रिकेटमध्ये कोणतीही टोटल आपण छोटी म्हणू शकत नाही। क्रिकेट इज द गेम ऑफ मायटी अनसर्टनिटी। महान अनिश्चिततेचा असा खेळ जिथे कुठलीही धावसंख्या छोटी किंवा मोठी नसते। आपल्या होम ग्राउंड वरती खेळण्याचा ऍडव्हान्टेज उचलत आहेत दोन्ही देखील फलंदाज वीरेंद्र अँड आलोक यांना आपण पाहतोय। आतापर्यंत 8 धावा झालेल्या आहेत। पहिल्या षटकातील ऑफिशियल 5 चेंडू समाप्त। पंच दर्शवित असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर झालाय। 8 या अंकावर धाव फलक आपल्याला पाहायला मिळतं। चेक चलते मुख्य मंच पर और एक आदर सत्कार है विनय जी गुप्ता सर का जरूर आदर सत्कार के लिए मैं गुजारिश करूंगा प्रभाकर यादव सर की प्लीज आपके शुभ हाथों से जरूर विनय जी गुप्ता सर का जरूर आप आदर सत्कार कीजिए। आदर सत्कार आप देख रहे हैं इस पूरे प्रतियोगिता के माध्यम से। मुख्य मंच पर आप देख रहे जरूर डीएनसीसी ऑर्गेनाइज्ड स्वर्गीय अविनाश स्मृति चषक, एक बेहतरीन खूबसूरत प्रतियोगिता पालघर बोईसर डिस्ट्रिक्ट की जरूर सबसे बड़ी और बेहतरीन प्रतियोगिता जिसकी इनामी राशि आपको नजर आ रही है 1 लाख रुपए। वन ऑफ द बिगेस्ट टूर्नामेंट इन हिस्ट्री ऑफ पालघर बॉक्स क्रिकेट आपको नजर आ रही है। प्रतियोगिता एक पहली रात इस प्रतियोगिता की। मुख्य मंच पर जरूर आदर सत्कार यहाँ पर कंप्लीट होता हुआ। डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय। निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता अप्सर आहे। बॉलिंग ट्रॅकवर एक छोटं टार्गेट चेस केलं जाईल की नाही हे मात्र क्वेश्चन मार्क या सामन्यामध्ये बॅलन्सिंग स्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय गोलंदाजांच्या माध्यमातून जीएनसीसी पालघर। चेक और एक महत्वपूर्ण आदर सत्कार आप देख रहे हैं गुंजन भैया के जरूर आदर सत्कार के लिए मैं गुजारिश करूंगा कि अमित भैया के आपके शुभ हाथों से प्लीज आप गुंजन सर का आदर सत्कार कीजिए। जरूर आप देख रहे हैं जरूर गुंजन भैया की बात कीजिए हमेशा जरूर तत्पर रहते कोई भी काम हो जरूर हमेशा ऑलवेज रेडी। बड़े भैया के तौर में जरूर आपको हमेशा नजर आएंगे। महत्वपूर्ण योगदान रहता है भैया का। गुंजन भैया का जरूर आप देख रहे हैं आदर सत्कार। मुख्य मंच पर अमित सर
के शुभ हाथों से शॉल, उसी के साथ साथ आप देख रहे सम्मान चिन्ह, पुष्पगुच्छ और भगवत गीता, एक अनूठा उपक्रम। डीएनसीसी जरूर हमेशा जानी जाती है कुछ नया, अलग और बड़ा करने के लिए। वही आप पूरे मुख्य मंच पर देख रहे, एक बड़ा मुख्य मंच, एक बड़ा तामझाम लेकर बड़ी प्रतियोगिता करना जरूर एक बड़ा लक्ष्य है, पर उस बड़े लक्ष्य को अच्छी तरीके से अब तक पार किया है डीएनसीसी क्रिकेट क्लब ने। और एक महत्वपूर्ण आदर सत्कार है इनसाइड एकेडमी के प्रोफेसर हिमांशु सर का आदर सत्कार जरूर। रोशन वर्मा सर, आपसे गुजारिश है कि प्लीज आपके शुभ हाथों से हिमांशु सर का आप आदर सत्कार कीजिए। इनसाइड एकेडमी के जो हिमांशु सर हमारे सर है, और रोशन वर्मा सर की बात की जाए जरूर, अविनाश हेयर कट के खुद सर्वे सर्वा है। तो एक महत्वपूर्ण आदर सत्कार आप देख रहे हैं। महत्वपूर्ण आदर सत्कार आप देख रहे हैं। चलते कॉम्बॉक्स की ओर, जहां पर जरूर चलते हुए मुकाबले का विवरण लेकर वहां पर जुड़ेंगे हमारे साथ दीपेश जी कांडी सर। यस सर, ओवर टू यू। 16 ऑन बोर्ड, 16 धावा फलकावरती सजलेल्या आहेत। षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर, विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू आहे। जबरदस्त पार्टनरशिप झाले वीरेंद्र आणि आलोक या दोन्ही देखील फलंदाजांमध्ये, ग्रेट पार्टनरशिप। 16 विदाउट लॉस। बॉलर तयार, अनवर बॉलिंग ट्रॅकवर, फुटा चेंडू ऑन साइडला, बहारदार स्वरूपातील क्षेत्ररक्षण। षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर। येथून विजयाचा विचार जर आपण केला तर अवघ्या 10 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळतं। पुन्हा एकदा ऑन साइडला, क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु फेकी थोडीशी स्वैर राहिली आणि त्या कारणास्तव जीवनदान मिळालं फलंदाजाला। 17 धावा झालेल्या आहेत। सद्यस्थिती मोमेंटम परिपूर्णरित्या डीएनसीसी डेंजरस या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते। श्रीराम एंटरप्राइजेस असं नामकरण आहे या संघाचं। धनानी नगर मधून बिलॉंग करणारे खेळाडू सध्या विजयाच्या दिशेने वाटचाल करतायत। नो स्कोर असा इशारा पंचांनी दर्शवलेला आहे। खूप चांगली पंचांची भूमिका या ठिकाणी अदा केली जाते। 3 चेंडू परिपूर्ण झालेले आहेत। 18 धावा आहेत फलकावर। सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा। तब्बल 1 लक्ष पालघर जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला आलेले हे सुगीचे दिवस आणि अगदीच सुसज्ज अशा एलईडी वरती मात्र ही स्पर्धा शो केली जाते। इंटू द गॅप मध्ये फटका मात्र सजवला गेलाय। पंच दर्शवतायत चौकार, 4 धावा, गुड शॉट। आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या बॅनर समोरचे प्रेक्षक आहेत, आपण बाजूला व्हायचंय प्लीज। प्रेक्षक राजे, आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंग यांच्या बॅनर समोरचे प्रेक्षक आहेत, आपण बाजूला व्हायचं आहे ही रिक्वेस्ट। खूप मोठं नाव आहे। जर आपण पालघर जिल्ह्याचा विचार केला तर आदरणीय सन्माननीय चंदन महेंद्र प्रताप सिंग हे फक्त नाव नाहीये तर जबरदस्त मोठा ब्रँड, खूप मोठ्या पदावरती ते कार्यरत देखील आहेत। आज संपूर्ण भारत देशामध्ये ज्यांच्या नावाची चर्चा पाहायला मिळते, आज त्यांचा वाढदिवस देखील आहे। सुरेख फटके यावेळेस आपण पाहू शकतायत। ए तो दूसरी तरफ श्रीराम एंटरप्राइजेस डेंजरस। गुंजन सर से गुजारिश है प्लीज सर आपके शुभ हाथों से इस मुकाबले का टॉस हम करेंगे कंप्लीट। चलिए टॉस के लिए आइए। जय हनुमान वडकुन ए और श्रीराम एंटरप्राइजेस डेंजरस बोईसर, कैप्टन कम फॉर द टॉस।